की एका बाजूला राजावली ब संघ सुद्धा पहिल्या दिवसाचा क्वालिफाय होणारा संघ आहे आणि आजच्या दिवसामध्ये जर बघितला तर मग सायना स्पोर्ट्स नवीन पाडा संघ सुद्धा मजबूत संघ आहे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट, खूप खूप शुभेच्छा. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत असताना यावेळेस पहिला चेंडू पूर्णपणे सरप्राईज केलं होतं चेंडूने. यावेळेस पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात आला. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आहे. पहिला चेंडू उमेश याच्या पाठी अगदी सरप्राईज केलं होतं. अजून आपण बघितलं झालं तर मात्र राजावळी संघ या संघाला विषयी म्हणायचं झालं तर मात्र खरं तर किशोर गांगुर्डे याचं सलामीवीर मध्ये न येणं नक्कीच मला थोडंसं सरप्राईज केलंय. पहिला चेंडू जबरदस्त पद्धतीचा वन बाउन्स पद्धतीने मात्र त्याला गोलंदाजाला त्या ठिकाणी ताकीद दिली गेली. त्यानंतर टाकलेला हा पुढचा बॉल जबरदस्त चेंडू बघायला मिळाला आहे. रोहन यासाठी स्पेशलिस्ट आहे कारण की पहिलं षटक हाताळत असताना त्याने भरपूर वेळा प्रभावित केलं गेलंय. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रोहन 15 ते 20 पर्यंत रनअप घेत असताना यावेळेस जय साडी यावेळेस जोरकस माझा प्रयत्न चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक घेत आहेत परंतु चेंडू आपण बघतोय लोमॅन फ्लॅन मध्ये पडला होतोय. एक धाव त्याच्यानंतर दुसरी धाव देखील पळून पूर्ण केली आहे. या दोनच्या मदतीने धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचते आहे. अगदी थेंबे थेंबे तळेफाचे अशी सुरुवात पाहायला मिळत असताना मरुदेव राजावळी बी या संघाची मोठे फटके मारण्यासाठी माहीर आहे. कारण की जर विचार केला तर मग पॉवर प्लेचं बंधन आहे आणि या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये मोठी धावसंख्या घेण्याचा प्रयत्न आहे. तर बघा यावेळेस इथे मात्र हालचालच नव्हती. अगदी चेंडू आपण रीड करून खेळले असते तर नक्कीच कव्हर या किंवा पॉइंटच्या वरून या चेंडूला खेळू शकले असते. यासाठी किशोर गांगुर्डे याचं येणं फार गरजेचं होतं परंतु तो कदाचित मित्र म्हणेन वन डाऊन किंवा तिसऱ्या या चौथ्या क्रमांकावर येईल यात काही शंका नाहीये. प्लॅनिंग गरजेची आहे कारण की एक चांगली मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळताय. यावेळेला खेळले फलंदाजाने ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने मिळालाय. त्या ठिकाणी या चौकार 4 धावा फलंदाजाच्या माध्यमातून. तळ्यात पाणी डुलं त्यावर कमल फुलं, तळ्यात पाणी डुलं त्यावर कमल फुलं. या 4 धावा खरं तर मरुदेव राजवळे बी या संघाला ऊर्जा देऊन देतील कारण धावा संख्या झाली ती म्हणजे 7 धाव संख्या झाल्या. शेवटचं चेंडू असेल या षटकातील पॉवर प्ले मधील. यावेळेस पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन चेंज पेस पाहायला मिळालं होतं. गतीने कदाचित बीट केलंय. चेंडू निर्धाव सांगता पाहायला मिळते आहे. एक षटक संपले आहे. धाव संख्या आहे ती म्हणजे 7 धावा. जमेची बाजू अशी आहे की विकेट अजूनपर्यंत गेलं नाहीये मरुदेव राजवळे बी या संघाचा. दुसऱ्या षटकासाठी कोणाला आमंत्रण दिलं पाहिजे, कोणावर विश्वास दाखवला पाहिजे नवीन पाडा या संघामार्फत. बघूया काय घडलं जात आहे. तत्पूर्वी डीजेला फंद देऊया आणि लगेच या मैदानाच्या कमांड डीजे. रडू नको मला अरे मी पाण्याला जाते हे पाण्याला जाते पाणी घेऊन येते. धन्यवाद डीजे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं महत्वाचं षटक अनिवार्य षटक घेऊन येतात मिस्टर अविनाश केने. आजच्या दिवसामध्ये मला एक हा खेळाडू मात्र माझ्या डोळ्यासमोर आलाय की ज्याने गोलंदाजी असो किंवा मग फलंदाजी प्रभावित केलाय आजच्या दिवसामध्ये. पहिला चेंडू यावेळी स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळला होता. इथे मात्र स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडूला स्टॉप केलाय आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. मिस्टर जयेश भुयाल हा बॅटर्स बाद होतोय. पुढचे महिन्याची तारकला 12 कोकण येऊ परी तुला मिळाया. पुढचे महिन्याची तारकला 12 कोकण येऊ परी. धन्यवाद डीजे. आपण पाहत आहात जय बजरंग ट्रॉफी 2026 आणि या स्पर्धेसाठी जमलेल्या सर्व प्रेक्षक माय बापांचं हार्दिक स्वागत. आलेल्या मान्यवरांचं आणि खेळाडूंचं सर्वांचंच हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जे प्रेक्षक वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून DBN लाईव्ह च्या माध्यमातून जोडले गेलेत त्यांचंही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. तर वन डाऊन मध्ये किशोर गांगुर्डे हा फलंदाज येतोय. यावेळेस मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळायचा प्रयत्न. तर इथे मात्र काय घडलं गेलंय तर कव्हर पॉइंटला पकडलाय झेल आली संपलाय उमेश याचा खेळ गॉन.
धन्यवाद डीजे. महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅचला कुठेतरी तुमची जी प्लॅनिंग आहे, तुमची जी फलंदाजी आहे ती चांगली व्हायला हवी आहे. कारण की जर विचार केला तर स्वतः कर्णधार आणि कर्णधाराकडून झाली चूक, पॉइंट क्षेत्रामध्ये चांगला झेल देऊन तो सुद्धा परतलाय. मात्र आता हे जे दोन फलंदाज आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत आणि अनुभव असलेले खेळाडू आहेत, जुने जाणते खेळाडू, आणि या दोन संघ आता खेळाडूंकडून चांगली अपेक्षा असणार आहे. पुन्हा एकदा अविनाश ओव्हर द विकेट. ओ यावेळेस फुल टफ डिले होती, पुरेपूर समाचार घेऊ शकले नाहीये. आपण बघू शकत आहात शॉर्ट स्कोअरलेग मध्ये चेंडू स्टॉप केला गेलाय. तत्पूर्वी एक धाव मिळाली होते. तर नवीन बॅटर किशोर गांगुर्डे आणि प्रशांत यांना मात्र जिम्मेदारी सांभाळावी लागेल. या विकेटसाठी जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील. कारण आपण बघितलं तर मागच्या चेंडूमध्ये जयेश सारखा एक फलंदाज बाद झाला. तो होता 30 फरकाच्या बाहेर, त्याला मारायचा होता परंतु तिथे चांगला झेल पकडला गेला होता. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला आहे. चेंडू आपण बघू शकता फॉरवर्ड स्कोअरलेग क्षेत्रामध्ये एक धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. बघता बघता चांगलं शतक पाहायला मिळतंय. या 1 ने धावसंख्या पुढे सरकते आहे, ती म्हणजे 9 या धावसंख्येवर. तर 9 धावा झालेत. तो दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि चेंडू टाकून झालेत. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओव्हर द विकेटने कैलास फाडी. ओ यावेळेस जागेवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. आलाय चेंडू निर्धाच्या स्वरूपात. अगदी चेंडू या प्रकारे तुम्ही खेळू शकत नाही. या चेंडूला अगदी स्टेप आउट करून खेळला असते तर नक्कीच कव्हर्स मध्ये किंवा एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये 1 ते 2 धावा मिळाल्या शकल्या असत्या. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. एक एक्स्ट्रा कव्हर रिझनला चेंडूला खेळला गेला. एक धाव पण पूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? फक्त बघता बघता एकच धाव. 2 षटकात समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 10 धावा झाल्यात. प्रति षटकामध्ये 5च्या फरफने चालतोय आतापर्यंत मरुदेव राजवडी ब हा संघ. आतापर्यंत धाव जी आहे ना ती 5च्या फरफने आतापर्यंत चालतोय. ही धावगती वाढवावी लागेल कारण समोरचा संघ एक अष्टपैलू संघ आहे. त्याच्यामध्ये अविनाश सारखे एक अष्टपैलू फलंदाज आहे. ओ यावेळेस चांगल्या चेंडूची सामता पाहायला मिळते आहे. ब्लॉक कॉल स्वतःला करून घेतलं होतं आणि निर्जाव चेंडूची सांगता पाहायला मिळते आहे. सिद्धार्थ गोलंदाजी मार्कवर. तिसरं षटक हाताळण्यासाठी लेफ्ट हॅम राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज होतोय. ओ यावेळेस अगदी दूरवरून चेंडूला खेळले जात आहे. चेंडू आपण बघू शकताय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये येतोय. तत्पूर्वी एकच धाव मिळेल. या 1 धावण्याची धावसंख्या पुढे सरकती आहे, जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. लक्षात घ्या भेंडीपाडा संघ 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी आपल्याला खेळायचं आहे. कमीत कमी ओव्हरचा मॅच तुमचाही होणार आहे, लक्षात घ्या. ओ यावेळेस ब्लॉक कॉल मध्ये चेंडू हाताळला होता. चांगली चेंडू बघा. हाय ऍक्शन चांगली पाहायला मिळते. सिद्धार्थ या गोलंदाजी लाईन अँड लेंथ तो चांगली करतोय. अचूक टप्प्यावर तो गोलंदाजी करतोय. गुडन्या स्पॉटवर जास्तीत जास्त चेंडू तो हाताळतोय पुणेदार. ओ यावेळेस स्विच इट करण्याचा प्रयत्न, घातक पटका खेळण्याचा प्रयत्न होतोय परंतु असफल ठरतोय. किशोर गांगुर्डे हा फलंदाज, हा अनुभवी खेळाडू आहे परंतु त्यांच्या बॅटमधनं आत धावा येत नाही आहेत. त्याचं कारण म्हणजे चांगली गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावर भेदक मारा सिद्धार्थ. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, दूरवरून या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. तर या प्रकारे चेंडू हाताळले तर नक्कीच पूर्णपणे बांधून ठेवलंय यावेळेस फलंदाजांना. जर फटके येत नसतील तर स्ट्राईक रोटेट करायला पाहिजे परंतु तसं काय होत नाहीये किशोर मार्फत. ओ यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरून येतोय, चेंडूला फील्ड करतोय आणि तत्पूर्वी एकदा पूर्ण केलाय. दुसऱ्याचा प्रयत्न झाला आहे आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण केले गेले आहे.
या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकती आहे 13 या धावसंख्येवर. तिसरा षटक मार्गस्थ आहे आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 2 गडी बाद 13 अशी स्थिती पाहायला मिळते आहे. आई मरुदेवी राजवळी ब या संघाची. चौथं षटक कोण घेऊन येईल, कोणाला दिलं जाईल, डीजेला संधी देऊया आणि लगेच या मैदानाच्या कमांड डिझाईन. थँक्यू डीजे. चौथं षटक घेऊन येतोय प्रशांत जाधव. हा गोलंदाज गोंधळी मार्कवर, तर स्ट्रायकरकडे कैलास वर्गणा हा बॅटर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी तो सज्ज होतोय. ओ यावेळेस चांगला चेंडूची समाप्ती पाहायला मिळते आहे. परंतु व्यवस्थित चेंडूला जी फेल जो मारायचा होता ना ज्या दिशेने त्या दिशेने मात्र फटका आला नाहीये. परंतु एक धाव काय रोखू शकत नाहीये. या एक धावची धावसंख्या पुढे सरकते आहे. 14 या धावसंख्या पाहायला मिळते. अजूनपर्यंत एकही षटकार आला नाहीये. चौकार जरूर आपण पाहिला होता पहिल्या षटकामध्ये. यावेळेस चेंडूला भिरकावलाय, चेंडू निघून जातोय डिप्सकर लेग पट्ट्या बाहेर षटकाराकरिता. या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकती आहे. 20 या धावसंख्येवर भरपूर उशिरानंतर मात्र षटकार आलाय किशोरच्या बॅट मधनं. अजून एक येईल का, तर मिस टाइम स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. इथे मात्र डीप लॉंगलला झाली आहे चुकी आणि चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. चौकार. चार धावण्याची धावसंख्या पुढे सरकते. 24 च्या घरामध्ये जाऊन पोहोचती आहे. 3 चेंडू टाकून झालेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे स्लॉगवर. यावेळेस पहिल्यांदाच मन भरवलं तो साईडला मारेन, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. होतोय चेंडू डॉटच्या स्वरूपात. निर्धा चेंडू सांगता पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. या पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या आहे ती म्हणजे 24 धावा. गडी बाद झालेत आतापर्यंत. 2 गडी बाद झालेत ओव्हर द विकेटने. यावेळेस पुन्हा एकदा हॅम्बर केलाय चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. या षटकांची धावसंख्या पुढे सरकती आहे 30 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतं प्रशांत गोंधळी मार्कवर ओव्हर द विकेटने. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय ते म्हणजे किशोर गांगुर्डे याच्या मार्फत. या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकते आहे. 36 आणि 37 धावांचं टार्गेट असेल जिंकण्यासाठी.
धन्यवाद भावेश वणगा सर. जबरदस्त आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकताय. गावदेवी भेंडीपाडा ब संघाला विनंती असेल आपण कुठेच जाऊ नका. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी अजून एक मॅच होईल यात काही शंका नाही आहे, कारण की वेळ आपल्याकडे आहे. मैदानाच्या आतमध्ये बॉल द्या. किती धावांचा टार्गेट सेट केलं गेलंय तर आपण बघतोय 37 धावा या बनवायच्या आहेत. त्या म्हणजे सायना स्पोर्ट्स नवीन पाडा या संघाला कशा पद्धतीने त्या धावा बनवल्या जातील हे देखील पाहिलं जाईल. पहिलं आपण डाव बघितला आणि आवाजही ऐकलाय भावेश वणगा सरांचा. आजच्या दिवसामध्ये एक चांगला सुसज्ज आवाज आमच्यापर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं गेलंय. चालेल, मी काय म्हणतो सिरीज वर कोणी पण राहू द्या, पर्सनली कोणाला पण जाऊ द्या. तिसऱ्या चौथ्या नंबरचा कोणी पण असला ना त्याला पण गेला तरी हरकत नाही, कारण की पर्सनली आहे. पॉइंट टेबल नाही, जे आपण पॉइंट काढतो ते जो टॉपला रँकिंग करेल त्याला, ज्याचे सगळ्यात जास्त पॉइंट असतील त्याला. असं काय नाही की फर्स्ट आणि सेकंड आहे त्यालाच गेला पाहिजे असं काही नाही, जो आहे तोच, कारण की ते ऑलरेडी सुपर 4 मध्ये आले. चला 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. नवीन पाडा संघ आजच्या दिवसामध्ये प्रभावित करणारा संघ आजच्या दिवसात बघायला मिळालाय. आणि माझ्या नजरेत एक असा खेळाडू आलाय जो स्ट्राईक एंड वरती आहे, मिस्टर अविनाश किनी. फलंदाजी असो गोलंदाजी असो जबरदस्त कामगिरी राहिली. 37 धावा करायच्या, पॉवर प्लेचं बंधन आहे. काय घडेल काय बिघडेल पाहणं गरजेचं आहे. रफ अँड टफ मॅच आहे, इम्पॉर्टंट मॅच आहे. मोठा लालवाला अरे चल बघ ना, नाही आज कुठे गेला काय माहिती आता. नाही आहे तर मग राहून दे. हा त्यांना सांग बुकिंग कधी सुरू. हा कंपनीतून आणाय सांग मग. पहिलाच बॉल बघितला, फक्त एक धाव घेतली आहे. ओ हो, या वेळेला काय घडले काय बिघडले पाहिलं जाईल. आणि 22च्या रूपानं ही एक धाव मिळेल, कारण की फुलटॉस बॉल होता, बरोबर बॅट वरती घेता आला नाहीये फलंदाज कौशल या फलंदाजाला. इथून एक धाव पुन्हा एकदा मिळाली. एका धावण्याची संघाची धावसंख्या 2 या अंकावरती. गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज झालेत मिस्टर भावेश मोकाशी, आणि यांनाही आपण पहिल्या दिवसापासून बघितलंय जे आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी करतात, कारण की गोलंदाजी जी आहे ती अनुभवी गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. बऱ्याच वर्षाचा असलेला अनुभव हा पणाला लावला जातोय. बऱ्याच वर्षानंतर आपल्या स्वतःच्या कारकिर्दीत जे आहे ते या ठिकाणी अनुभव जो आहे तो बघायला मिळतोय. कौशल याचा हा फटका फसलाय, मात्र झेल घेणं सोपं झालं असतं. एका बाजूला रोहित होते, मात्र त्या वेळेला जर बघितलं तर झेल ड्रॉप झालाय, आणि अक्षरशः झेल ड्रॉप झाल्यानंतर तुमचा हाल काय होईल हे देखील पाहिलं जाईल. थोड्याच वेळात नक्कीच बघितलं जाईल. मात्र भावेशचं कौतुक आहे, एका बाजूला चांगली गोलंदाजी आतापर्यंत टाकले. 3 मध्ये 3 धावा खर्च करत असताना चांगली आतापर्यंत जी इकॉनॉमी आहे ती त्याला बघायला मिळत आहे. अविनाश आणि कौशल ही महत्वाची जोडी, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे, पूर्णपणे जखडून ठेवलंय गोलंदाज भावेशनं. पुढचा बॉल राईट मध्ये विकेटचा मारा. हो, या वेळेला काय घडलंय काय बिघडलंय तर अक्षरशः झेल जी झाली होती, मात्र सेकंड अटेम्प्ट थर्ड अटेम्प्टला अक्षरशः पडली गेली लास्ट एंड मोमेंटला, आणि स्वतः गोलंदाजी सरप्राईज झाले होते ते देखील खेळपट्टीवरती पडले. स्वतःच्या फावित्र्यामध्ये झेल कदाचित झाला असता तर एक मोठा ब्लास्ट, एक मोठा विकेट मिळाला असता, मात्र तसं काही घडताना दिसलं नाही. या 4 चेंडूमध्ये 3 धावा देत असताना एक झेल ड्रॉप झालाय.
आणि दोन्ही खेळाडूंचा या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय, त्याचा काय कारनामा होणार आहे हे नक्कीच थोड्या वेळात तुम्हाला बघायला मिळेल. दरम्यान जगडून ठेवले, गोलंदाजी टाईट झाल्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अविनाशच्या पॅट मधून खेळलेला हा फटका. उमेश आहेत त्या ठिकाणी, चेंडूला उचलून फेकतील, तत्पुरती मिळेल एक धाव. गोलंदाजी टाईट झाली. गोलंदाजीचं एक विश्लेषण करायचं झालं तर आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि सिंगल फक्त धावांना जास्त महत्व दिलं गेलंय. शेवटचा एक बॉल, अंतिम चेंडू, पहिलं ओव्हर प्रगतीपथावरती आहे. शेवटचा बॉल इथून भावेश या वेळेला सोडणार नाहीये. 2 ते 3 चेंडू अशाच पद्धतीचे बघायला मिळाले, मात्र कौशल थोडेसे वाट बघत होते आणि अक्षरशः शेवटच्या बॉल वरती त्याने ठोकलाय षटकार. धन्यवाद डीजे. 10 धावा धावफलकावरती. आता इथून किती धावांची गरज असणार आहे तर जवळजवळ 27 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू 27 धावा. दुसरं क्रमांकाचं षटक कुठला गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर घेऊन येईल हे देखील पाहिलं जाईल, कारण की कौशल याचेही एक जबरदस्त आजच्या दिवसामध्ये फलंदाजी राहिलाय. पंकज वर्गना गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज झालाय. कमीत कमी धाव्याचा देण्याचा प्रयत्न असणार आहे, कारण की तुमच्याकडे ऑलरेडी बॅलन्स थोडासा कमी आहे, मात्र गोलंदाजी ही तुम्हाला चांगली पद्धतीची करावी लागणार आहे. अविनाश किनी ऑन द स्ट्राइक. इथून राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करत असताना पंकज वर्गना पहिला चेंडू घेऊन जाईल. अविनाश साडी. पॉवर प्लेचं बंधन समाप्त झाले. 30 सर्कलच्या बाहेर 6 क्षेत्ररक्षक बघायला मिळतात. इथून ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय. इट्स आउट ऑफ द पार्क. ऑन साइडला अविनाश किनीच्या बॅट मधून आलाय शानदार बहारदार षटकार. धन्यवाद डीजे. काय फटका होता, जसा शॉर्ट ऑफ लेन बॉल होता त्याच्यावरती हावी, त्याच्यावरती केला प्रहार आणि चेंडू सीमारेषा पार. 6 धावांसाठी धावसंख्या 16 धावा. अजून एक चांगला फटका सरळ रेषेत. चेंडू थांबणार नाही, वन बाउन्स पद्धतीने निघून जाईल सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी षटकार आल्यानंतर आलाय अविनाश किनीच्या बॅट मधून चौकार. धन्यवाद डीजे. आतापर्यंत बोलबाला राहिलाय अविनाश किनीचा. धावसंख्या 20 धावा. इथून 17 धावांची गरज अजून सुद्धा. आता रिवास अटेम्प्ट केलाय, फुल टॉस बॉलला कन्वर्ट केलं. स्विच हिट, स्वीट हिट. चेंडू सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. आणि सामन्यामध्ये ट्विस्ट. चेंडू आहे नो बॉल. फ्री हिटची संधी. जरी फुल टॉस बॉल असला तरी कमरेच्या वर बीमर केलं गोलंदाजाने, त्याच्यावरती हावी झाले. स्विच हिट खेळलं आणि स्वीट हिट बघायला मिळाला. फटक्यामध्ये ताकद, कौशल्यता सगळं काही बघायला मिळालं. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 25 धावा. इथून मात्र फ्री हिटची संधी, मोठा फटका मारण्याची संधी आणि मारलाय हवेमध्ये बॉल. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्सला अभिवादन करणारा या फ्री हिट वरती मारलेला शानदार षटकार. बिग हिट. थँक्यू सो मच. लवकर सामना फिनिश करण्याचा प्रयत्न झालाय. 31 धावा धावफलकावरती. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर. या चेंडूची लाईन बघायला मिळालाय. चेंडू गुड स्पॉट वरती पडला गेलाय आणि अक्षरशः सरप्राईज करणारा बॉल अविनाश किनीला. इथून चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या झालाय 4 चेंडूचा खेळ झालाय. त्याच्यामध्ये एक नोचा उल्लेख आहे, म्हणजे 2 चेंडू अजूनही शिल्लक. याही वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न झालाय.
मात्र चेंडू 22च्या रूपानं जाईल, त्या ठिकाणी एक धाव मिळेल आणि या एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 32 या अंकावरती. इथून फक्त ना फक्त 5 धावांची गरज असणार आहे. चेंडू अजूनही एक शिल्लक आहे, 5 धावांची गरज. चेंडूचा खेळ राहिला एक. या षटकातील दुसरं षटक प्रगतीपथावर, इथून सामना फिनिश होईल काय? तर होय असं उत्तर आलंय आणि अविनाश किनेने ठोकलाय MS धोनीच्या अंदाजानं षटकार आणि हा सामना मात्र फिनिश केला गेलाय. 2 षटकांमध्ये 37 धावा चेस केल्या गेल्यात आणि जर बघितलं तर सामना जिंकलाय तो म्हणजेच सायना स्पोर्ट्स नवीन पाडा संघ. या संघाने कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्डलक टीम आपण बघताय ते म्हणजेच मरुदेवी राजावली बी हा संघ आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होणारा म्हणजेच फायनल मध्ये दाखल होणारा संघ आपल्याला बघायला मिळतोय सायना स्पोर्ट्स नवीन पाडा हा संघ. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट मिस्टर अविनाश किनी ठरतायत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. वाट जबरदस्त फलंदाजी असो किंवा मग गोलंदाजी, मात्र जरी गोलंदाजी प्रथमतः टाकली तरीही फलंदाजीच्या जोरावरती सामना जिंकून दाखवणारा एकमेव फलंदाज आपल्याला बघायला मिळतोय आजच्या स्पर्धेतील. अविनाश किनी ठरतायत मॅन ऑफ द मॅच.